साहित्य संमेलनाच्या आयोजकांना मी विनंती केली, त्यांनी त्या विनंतीचा स्वीकार केला नाही. त्यामुळे अमळनेरच्या साहित्य संमेलनामध्ये साने गुरुजींच्या बद्दल माझ्या व्याख्यानाची मला सुरुवात करता आली नाही. मॅक्स महाराष्ट्र हे जनतेचं विचारपीठ आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापेक्षा हे व्यासपीठ नक्कीच मोठं आहे. 100 वर्षापूर्वी ज्या साने गुरुजींनी महाराष्ट्रातल्या शिक्षणाला एक दिशा दिली, प्रत्यक्ष शिक्षक म्हणून गुरुजींनी काम करून दाखवलं, त्याच महाराष्ट्रामध्ये मात्र आज शिक्षण क्षेत्राचे वेगवेगळे अहवाल येत आहेत. ते अत्यंत निराशाजनक. शिक्षण क्षेत्रातला वाढता भ्रष्टाचार, प्रेरणा देण्याला सक्षम नसलेले अधिकारी, राजकारणाचा शिक्षण हा प्राधान्यक्रम नसणं आणि या सर्व गोष्टींचा एक परिणाम म्हणून आज शिक्षण क्षेत्राबद्दल एक निराशेचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. नमस्कार, मी हेरंब कुलकर्णी. साने गुरुजी यांचं हे 125वे जयंती वर्ष आहे आणि साने गुरुजी शिक्षक म्हणून अमळनेरला रुजू झाले, त्यालाही यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन योगायोगांमुळे शिक्षकांसाठी साने गुरुजी या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्याख्यान देण्याचं मी ठरवलं. अमळनेरला साहित्य संमेलन होत आहे म्हणून साने गुरुजींच्या कर्मभूमीतूनच या व्याख्यानाची सुरुवात करावी म्हणून साहित्य संमेलनाच्या आयोजकांना मी विनंती केली. त्यांनी त्या विनंतीचा स्वीकार केला नाही. त्यामुळे अमळनेरच्या साहित्य संमेलनामध्ये साने गुरुजींच्या बद्दल माझ्या व्याख्यानाची मला सुरुवात करता आली नाही. मॅक्स महाराष्ट्र हे जनतेचं विचारपीठ आहे आणि साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापेक्षा हे व्यासपीठ नक्कीच मोठं आहे. मॅक्सच्या सर्व दर्शकांना या व्याख्यानाची मी आता या ठिकाणी सुरुवात करतो आहे आणि शिक्षकांसाठी साने गुरुजी या विषयावर हे व्याख्यान मॅक्सच्या विचारपीठावर आपल्या समोर सादर करतो. शिक्षकांसाठी साने गुरुजी हा विषय मला का घ्यावासा वाटला, याचं कारण असं की आपण साने गुरुजी म्हणतो, परंतु साने गुरुजींनी शिक्षक म्हणून जे काम केलं ते महाराष्ट्रापुढं फारसं परिचित नाही. म्हणजे साने गुरुजी हे शिक्षण क्षेत्रासाठी दीपस्तंभ आहेत, प्रेरणास्थान आहे. पण गुरुजींचं शिक्षक म्हणून रूप नेमकं कसं होतं, गुरुजींनी कुठले विषय शिकवले, गुरुजींचं आणि विद्यार्थ्यांचं नातं नेमकं कसं होतं, गुरुजींचा परिणाम त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर कसा झाला, याबाबत महाराष्ट्रामध्ये फारसं लिहिलं बोललं जात नाही. आणि म्हणून शिक्षक समुदायाला प्रेरणा देण्यासाठी साने गुरुजींचं आयुष्य या त्यांच्या 125व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर उलगडून दाखवावं असं मला वाटतं. दुसरं कारण असं की शिक्षण क्षेत्रामध्ये आज जर कुठल्या गोष्टीचा अभाव असेल तर तो प्रेरणेचा अभाव आहे. पूर्वीच्या काही संसाधनं नव्हती, आज संसाधनं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. वाडी वस्तीवर गावागावात शाळा पोहोचल्या आहेत, पण तरी सुद्धा शिक्षणाबद्दल एक प्रकारचं असमाधान सर्वच घटकांमध्ये आहे, किंबहुना ते शिक्षकांमध्ये सुद्धा आहे. आज अत्यंत हुशार मुलं शिक्षक होत आहेत. आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचे मेडिकल इंजिनिअरिंगला नंबर लागू शकतील अशी मुलं शिक्षक झालेली आहेत. पूर्वी खूप कमी शिकलेले शिक्षक असायचे, आज वेगवेगळ्या पदव्या घेतलेले शिक्षक आज शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. आणि हे बुद्धिमान मुलं या क्षेत्रामध्ये येऊन सुद्धा शिक्षणाबद्दलचं असमाधान का दूर होत नाही. शिक्षण क्षेत्रातला वाढता भ्रष्टाचार, प्रेरणा देण्याला सक्षम नसलेले अधिकारी, राजकारणाचा शिक्षण हा प्राधान्यक्रम नसणं आणि या सर्व गोष्टींचा एक परिणाम म्हणून आज शिक्षण क्षेत्राबद्दल एक निराशेचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. 100 वर्षापूर्वी ज्या साने गुरुजींनी महाराष्ट्रातल्या शिक्षणाला एक दिशा दिली, प्रत्यक्ष शिक्षक म्हणून गुरुजींनी काम करून दाखवलं, त्याच महाराष्ट्रामध्ये मात्र आज शिक्षण क्षेत्राचे वेगवेगळे अहवाल येत आहेत. ते अत्यंत निराशाजनक आहे. शिक्षणानं समाजाची नैतिकता उंचवावी तसंही होताना दिसत नाही. ज्या प्रमाणात शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे त्या प्रमाणात आमच्या समाजातलं
राजकारण, आमचं समाजकारण रसातळाला जातंय. शिक्षणातल्या सुशिक्षितांचं प्रमाण ज्या प्रमाणात वाढतंय, त्या प्रमाणात समाजातील असंवेदनशीलता खूप वाढते आहे. स्वार्थीपणा वाढतो आहे. मी आणि माझं कुटुंब याच्या पलीकडे माणसांना बघावंसं वाटत नाही. अशा काळामध्ये जर तुम्हाला हा समाज बदलायचा असेल, तर तुम्हाला शिक्षणाकडे जावं लागेल. कारण कोठारी आयोग असं म्हणतो, की भारताचं भवितव्य हे शाळेच्या वर्गाच्या खोलीमध्ये घडतं आहे. असं जर असेल, तर समाजात आम्हाला जे हवंय, ते आम्हाला अगोदर शाळांमध्ये घडवावं लागेल आणि शाळांमध्ये जे घडवायचंय, ते आम्हाला अगोदर शिक्षकांच्या मनात घडवावं लागेल. परंतु शिक्षकांची मनं आज कोमेजली त्याचं कारण असं, की आजूबाजूचा हा जो अंधकार आहे, अशा काळामध्ये स्वतःच्या अंतःकरणातल्या प्रेरणेची पंथी कशी जपून ठेवायची, हा शिक्षकांपुढे पडलेला प्रश्न आहे. आज कुणाकडून प्रेरणा घ्यायची? रोज पक्ष बदलणाऱ्या राजकीय नेत्यांकडून घ्यायची का देश लुटणाऱ्या वेगवेगळ्या लुटारूंकडून घ्यायची? वेगवेगळ्या प्रकारच्या कमिशन घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडून घ्यायची की सारा देश आंदण घेणाऱ्या एखाद्या उद्योगपतीकडून घ्यायची? अशा काळामध्ये तुम्हाला जर प्रेरणाच घ्यायची असेल, तर शिक्षक समुदायासाठी प्रेरणेचा एकच दीपस्तंभ आहे आणि तो आहे साने गुरुजी. मला का साने गुरुजींकडे जावंसं वाटतं? याचं कारण असं, की एक शिक्षक त्याचं आयुष्य किती समर्पित भावनेनं जगू शकतो. एक शिक्षक त्याचं आयुष्य संपूर्ण समाजासाठी कसं उधळून देऊ शकतो. स्वतःची प्रतिभा, स्वतःची बुद्धिमत्ता पूर्णपणे समाजासाठी कशा प्रकारची समर्पित करू शकतो, याचं गुरुजी म्हणजे एक ज्वलंत जागृत उदाहरण आहे. 100 वर्ष झाली तरी महाराष्ट्रातल्या शिक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या गावोगावच्या विचारी माणसांना साने गुरुजी हाकारत राहतात. आज तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावामध्ये जाऊन विचारा, की महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? 10 पैकी किमान 6 लोकं तुम्हाला त्या शिक्षण मंत्र्यांचं नाव सांगू शकणार नाहीत. पण साने गुरुजींचं नाव, गुरुजी या शब्दाच्या अलीकडचा शब्द सांगा म्हटलं, की लोक साने गुरुजी म्हणतील. एखाद्या गावामध्ये वाचनालय काढायचं असतं, बैठक बसते आणि लोक म्हणतात वाचनालयाला नाव काय द्यायचं? पटकन म्हणतो देऊन टाका साने गुरुजी. महाराष्ट्रामध्ये आज साने गुरुजींच्या नावाने किती वाचनालय आहेत आणि महाराष्ट्रात साने गुरुजींच्या नावाने किती शाळा आणि हायस्कूल्स आहेत. याचा एकदा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला असं कळेल, की हा माणूस काय देणार होता? तो काय त्या वाचनालयाला देणगी देणार आहे, की त्या शाळेला काही देणगी आणून देणार आहे? पण गुरुजींशी सर्वांचं एक आतून नातं जोडले. साने गुरुजींच्या प्रेरणेनं महाराष्ट्रातले किती लोक शिक्षक झाले, याची जर आपण यादी केली, तर अत्यंत प्रतिभावान लोक महाराष्ट्रात शिक्षक झालेले आहेत. नरहर कुरुंदकरांपासूनची ती मोठी यादी आपल्याला सापडेल. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता सुद्धा साने गुरुजींच्या प्रेरणेनेच शिक्षक झाला. असं काय आहे गुरुजींमध्ये, की प्रत्येक शिक्षकाला आपलं नातं साने गुरुजींशी जोडावंसं वाटतं? असं काय आहे साने गुरुजींमध्ये, की प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं कामाचं रूप साने गुरुजींमध्ये बघावंसं वाटतं? असं काय आहे साने गुरुजींमध्ये, की कुठल्याही लेखकाला, कवीला साने गुरुजी यांच्याशी आपल्या लेखनाची नाळ जोडावीशी वाटते? असं काय आहे साने गुरुजींमध्ये, की कोणत्याही मातेला आपण श्यामची आई व्हावं असं वाटतं? मला असं वाटतं, की जे आहे ते शब्दात सांगता येत नाही आणि तेच साने गुरुजींमध्ये आहे असं मला वाटतं. साने गुरुजींना महाराष्ट्राला इतकं जपून का ठेवावंसं वाटतं? आज साने गुरुजींची 125वी जयंती आहे. 125 वर्ष होऊन गेली, तरी सुद्धा या माणसाचं आकर्षण महाराष्ट्राला का? माझं उत्तर असं आहे, की आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना लहान मूल ज्या कारणासाठी आवडतं, त्याच कारणासाठी महाराष्ट्राला साने गुरुजी आवडतात. मला लहान मूल का आवडतं? मला लहान मूल यासाठी आवडतं, की लहान मुलामधली जी निरागसता आहे, ती निरागसता माझ्यामध्ये नाही. लहान मुलामध्ये जी कोमलता आहे, ती कोमलता माझ्या अंतःकरणामध्ये नाही. लहान मुलामध्ये जो भाबडेपणा आहे, तो माझ्यामध्ये नाही. आणि जे माझ्यामध्ये नाही, ते मला सारखं हवावंसं वाटतं आणि म्हणून प्रत्येक लहान मूल मोठ्या माणसांना आपलंसं वाटतं. साने गुरुजी हे महाराष्ट्राचं एक लहान मूल आहे. साने गुरुजी हे महाराष्ट्राचं एक निरागस मूल आहे. साने गुरुजी हे एक महाराष्ट्रातलं एक भाबडं मूल आहे. महाराष्ट्रातली संवेदनशीलतेची फुटपट्टी म्हणजे साने गुरुजी आहे आणि ती संवेदनशीलता आपल्या अंतःकरणात यावी. ती साने गुरुजींच्या चेहऱ्यावरची निरागसता माझ्या अंतःकरणात यावी, यासाठी आपण सारेजण साने गुरुजींना आपलं मानत असतो आणि
आपल्यामध्ये जे नाही ते साने गुरुजींमध्ये आहेत. म्हणून साने गुरुजी आपल्या सगळ्यांना हवे-हवेसे वाटतात. आणि जोपर्यंत महाराष्ट्राला साने गुरुजी हवे-हवेसे वाटतील, तोपर्यंत महाराष्ट्रानं निराश व्हायचं कारण नाही. कारण महाराष्ट्रामध्ये संवेदनशीलता संक्रमित करणारा हा महामानव. काय होतं साने गुरुजींमध्ये? शिक्षकांसाठी साने गुरुजी या विषयावर बोलताना मला साने गुरुजी एक व्यक्ती म्हणून कसे होते हे आपल्यासमोर मांडायचं. मी जेव्हा पहिल्यांदा अमळनेरला गेलो, त्या अमळनेरच्या वाचनालयामध्ये माझं व्याख्यान झालं आणि तिथल्या शिक्षकांसमोर बोलताना मी असं म्हटलं, की साने गुरुजींनी शिक्षक म्हणून जे काम केलं, ते महाराष्ट्रापुढे तुम्ही लोकांनी मांडलं पाहिजे. आणि नंतर मला असं वाटलं, की आपणच का ते मांडू नये आणि म्हणून मी पुस्तक लिहायचं ठरवलं. मग साने गुरुजींवरची वेगवेगळी पुस्तकं मी गोळा करायला लागलो. जवळपास 35 पुस्तकं साने गुरुजींवरची मी आतापर्यंत वाचलेली आहेत. या पुस्तकांमध्ये मला असं आढळलं, की मी संशयाने साने गुरुजींकडे बघायला लागलो, की खरंच हा माणूस इतका बाबडा असेल का? खरंच हा माणूस इतका निरागस असेल का? खरंच हा माणूस इतका समर्पित असेल का? की या चढवून दिलेल्या गोष्टी आहेत, की मुद्दामच उदात्तीकरण केलेलं आहे का साने गुरुजींचं? पण जसं मी वाचत गेलो, तसं मला माझीच लाज वाटायला लागली, की आपण का संशय घेतला या माणसावर? आपण समजतो त्यापेक्षा हे समर्पणाचं टोक होतं साने गुरुजी. अमळनेरच्या त्यांच्या राहण्याचं वर्णन करतात, की एका छोट्या खोलीमध्ये साने गुरुजी राहायचे. त्या ठिकाणी मुरमुरे एका पिशवीमध्ये भरून खुंटीला अडकून ठेवलेले असायचे. फक्त 2 ड्रेस असलेला हा माणूस रात्री अपरात्री कधीतरी खोलीवर यायचे. त्या मुरमुरे त्या याच्यातून जेवलेले नसायचे, मुरमुरे खायचे. सकाळी उठल्यानंतर समोरच्या त्या विहिरीचं किंवा आडाचं पाणी ओढून गार पाण्याने अंघोळ करायचे, कपडे धुवायचे आणि दुसरे कपडे घालून शबनम खांद्याला लावून हा माणूस परत पुढच्या गावाला निघून जायचा. स्वतःचं काहीच नाही. स्वतःची कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही. कुठल्याही प्रकारचं आपलं नाव व्हावं इच्छा नाही. इतक्या निरालस आणि निर्लेप भावनेनं हा माणूस जगलेला आहे. लहानपणी एकदा एका ठिकाणी पुण्याच्या बाजारपेठेमध्ये चाललेलं असताना त्यांनी पायातली चप्पल आणि अंगावरचा एक कपडा एका रस्त्यावरच्या माणसाला देऊन टाकला. घरी आल्यानंतर विचारलं, की "का बरं कुठे गेलं?" "नाही मला मला देण्याची वृत्ती माझ्यामध्ये आहे का? हे मी बघत होतो." म्हणून त्यांनी ते देऊन टाकलं. अतिशय विपन्न अवस्थेत साने गुरुजी जगलेले आहेत तुम्हाला सांगतो. म्हणजे लहानपणी आपण त्यांच्या श्यामची आईमध्ये तो सगळा एपिसोड आपल्या सगळ्यांचा पाठ आहे. ज्या प्रकारे साने गुरुजी जगले त्याप्रमाणे. पण नंतरच्या आयुष्यात सुद्धा या माणसाला अत्यंत दारिद्र्यामध्ये जगावं लागलं. औंध संस्थानमध्ये जेव्हा ते विद्यार्थी म्हणून शिकत होते, तर पैसे नाहीत म्हणून दिवाळीच्या सणाला त्यांना घराकडे जाता आलेलं नाही. कल्पना करा एक लहान मुलगा दिवाळीच्या सुट्टीमध्ये केवळ पैसे नाहीत म्हणून आपल्या घरी जाऊ शकत नाही. स्वयंपाक करायला पीठ नाही, तर गिरणीवाल्या मित्राला सांगून ते जे पीठ सांडलेलं आहे, त्या पीठ सांडलेल्या ह्याच्यातून यांनी भाकरी केलेल्या आहे. पुण्यामध्ये जेव्हा गुरुजी राहिले होते, तेव्हा पुण्याच्या त्या ट्रेनिंग स्कूलमध्ये असताना शेजारचे विद्यार्थी जेव्हा डबा खाल्ल्यानंतर भांडी घासायला टाकायचे, तर त्यातली उरलेली भाजी खाऊन गुरुजींनी दिवस काढले. साने गुरुजी एका ठिकाणी असं म्हणतात, की माझ्या आयुष्यात मी जर खोटं बोललो असेल, तर ते खोटं फक्त जेवण या विषयावर बोललेलं असेल. कारण मला कुणाच्याही घरी गेल्यानंतर मला जेवायला वाढा हे म्हणण्यात प्रचंड संकोच वाटतो. आणि अनेक घरी गुरुजी उपाशी असताना सुद्धा अनेक घरी मी जेवून आलेलो आहे असं सांगून उपाशी पोटी राहिलेले. ते ज्या शाळेमध्ये शिक्षक होते, तिथल्या गोखले वहिनी त्यांना अनेकदा वस्तू पाठवायच्या, खाण्याच्या चिजा पाठवायच्या. पण गुरुजी त्या सगळ्या वाटून द्यायच्या. आणि गोखले गुरुजींनी त्यांना घरी जेवायला बोलावल्यानंतर गुरुजी त्यांना असं म्हणायचे, की माझी मुलं अशी साधं-सुधं जेवत असताना अशा प्रकारचं चांगलं-चुंगलं जेवण मला तुम्ही वाढू नका. मला जात नाही. तर स्वतःला सातत्यानं अपराधी मानणं, समाजातल्या साऱ्या दुःखाबद्दल स्वतःला आरोपी मानणं आणि समाज ज्या पातळीवर जगतोय तसंच मला जगू द्या, ही तळमळ किंवा तडफड या माणसाची. साने गुरुजी हे एक चांगले विद्यार्थी होते म्हणून चांगले शिक्षक होऊ शकले. हा मला पहिला मुद्दा मांडावासा वाटतो. आज विद्यार्थी म्हणून आपण चांगले जगत नाही. म्हणून आपल्याला पुढच्या आयुष्यात चांगलं करिअर करता येत नाही. साने गुरुजींनी विद्यार्थी असताना खाऊच्या प्रत्येक पैशातून पुस्तकं विकत घेतलेली आहेत. आणि विद्यार्थी असताना प्रचंड वाचन त्यांचं होतं. उत्तम दर्जाची स्मरणशक्ती होती आणि प्रत्येक मिनिट ना मिनिट वाचनासाठी कारणे लावायचा हा त्यांचा दृष्टिकोन होता. मग ती दापोलीची शाळा असेल किंवा पुण्यामध्ये त्यांचं विद्यार्थीपण असेल किंवा एम.ए. मराठी साने गुरुजींनी जे केलं
तर विद्यार्थी दशेमध्येच त्यांनी अनेक चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला, अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. तो तपशील मी या ठिकाणी सांगत नाही. पण विद्यार्थी म्हणून किती उन्नत पातळीवर जगता येतं आणि आपला प्रत्येक क्षण कसा कारणी लावता येतो, हे गुरुजींकडे बघून शिकता येतं. मी साने गुरुजींचं शिक्षक म्हणून रूप तुमच्यापुढे मांडताना, त्या अगोदर साने गुरुजींच्या आयुष्याचा हिशोब मी तुमच्यापुढे मांडतो. आपल्याकडे झालंय असं, की साने गुरुजी म्हणजे श्यामची आई. त्याच्यामधला तो रडका श्याम आणि साने गुरुजींनी आत्महत्या केली. या दोन टोकामध्ये जे साने गुरुजी जगले, याची चर्चाच होत नाही. म्हणजे तो श्यामच्या आईमधला जो रडका किंवा भाबडा असा जो श्याम आहे, इतकाच फक्त आपण विचार करतो. पण साने गुरुजी हे उच्च दर्जाचे संशोधक होते. साने गुरुजी हे उच्च दर्जाचे विचारवंत होते, तत्वज्ञ होते, लेखक होते, कवी होते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी साने गुरुजींच्या आयुष्याचा एक पट तुमच्यापुढे मांडतो. 1899 साली गुरुजींचा जन्म झाला. 1950 साली गुरुजी गेले. 51 वर्षाचं आयुष्य या माणसाला लाभलेलं आहे. हे 51 वर्षामध्ये 23 वर्ष त्यांची शिक्षणात गेली. पुढची 6 वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. 1930 साली गुरुजींनी शिक्षक पदाचा राजीनामा दिला आणि पुढची फक्त 20 वर्ष गुरुजींना मिळाली. त्यातली 7 वर्ष जवळपास उपोषण आणि तुरुंगात गुरुजींची गेलेली आहेत. उरली फक्त 13 वर्ष. या 13 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या माणसाने प्रवास केलेला आहे. या 13 वर्षामध्ये या माणसाचा पराक्रम काय? किती पुस्तकं असतील गुरुजींची? माझी 10-12 पुस्तकं आहेत, तरी मी अभिमानाने स्वतःला साहित्यिक म्हणवतो. 113 पुस्तकं आहेत साने गुरुजींच्या नावावर. 113 पुस्तकं. त्याच्यामध्ये ती फक्त लहान-लहान मुलांची पुस्तकं नाहीयेत. तर जगत विख्यात पुस्तकांचे अनुवाद गुरुजींच्या नावावर आहेत. तुम्ही जर ते हातामध्ये आपण घेऊन पाहिलं तर आपल्याला धक्का बसतो अक्षरशः. जवळपास 17 पुस्तकं अशी आहेत त्याच्यामधली, की जी वेगवेगळ्या प्रकारचे अनुवाद आणि परदेशामधल्या गाजलेल्या कलाकृतींवरची आधारित ती पुस्तकं आहेत. कधी वाचलं असेल या माणसाने? ला मिझरेबल जे गाजलेलं फ्रेंच मधलं पुस्तक आहे, त्याच्यावर आधारित एक कादंबरी आहे. त्यानंतर वेगवेगळ्या जगातले महत्त्वाचे अनुवाद गुरुजींनी केलेले आहेत. लिहिण्याचा वेग इतका प्रचंड होता या माणसाचा. एक उदाहरण आपल्याला सांगतो, की साने गुरुजी जेव्हा तुरुंगात होते, त्या तुरुंगातल्या आजूबाजूचे कैदी रडायचे आणि रडताना सांगायचे, की "काय करू? आम्ही तुरुंगात आलो, परंतु आमच्या घरी माझ्या बायका-पोरं उपाशी असतील, कशी जगत असतील?" गुरुजींचा असे हात शिवशिवायचे, की "मी या तुरुंगाच्या गजाआड जाऊ शकत नाही आणि यांच्या कुटुंबासाठी काही करू शकत नाही." त्यांचा धाकटा भाऊ आप्पा साने एक दिवस गुरुजींना भेटायला आला. गुरुजी म्हणाले, "बरं झालं आप्पा तू आला, बाहेर जा आणि मला एक 200 पेजेस वही आणून दे." त्याने वही आणून दिली. पेन गुरुजींकडे होते आणि गुरुजींनी सांगितलं, की "सकाळी परत एकदा ये." त्याला काही कळेना, की का बोलवलं. रात्रभर चिमणी कंदिलाच्या प्रकाशामध्ये या माणसानं बापूजींच्या गोड गोष्टी नावाचं पुस्तक लिहून काढलं. आठवणीवर महात्मा गांधींच्या सगळ्या आठवणी त्यांनी लिहून काढल्या. सुमारे 200 पृष्ठ. आणि आप्पा सानेंना सकाळी एक यादी दिली. त्यांनी सांगितलं, की प्रकाशकाकडं ही माझी वही घेऊन जा आणि त्यांना सांग, की याचं जे काही मानधन आहे, म्हणजे आजच्या काळात समजा ₹500 ते मानधन तू घेऊन ये. ₹50-50 10 पुड्या कर. हे 10 पत्ते आणि या माझ्या लोकांच्या घरी ते ₹50-50 देऊन. हे सांगताना मित्रांनो माझ्या अंगात काटा येतो, की काय समर्पण आहे. म्हणजे तुरुंगाच्या भिंतीआड असताना मी माझ्या या बांधवांसाठी काही करू शकत नाही. मी फक्त माझी बुद्धी पणाला लावू शकतो आणि मी काय करू शकतो, तर फक्त त्या मानधनातून माझ्या या कैद्यांच्या कुटुंबाला मदत करू शकतो. मला सांगा, माझं नाव व्हावं म्हणून पुस्तकं लिहिणारे आमच्यासारखे अनेक लेखक असतील. मला पुरस्कार मिळावा म्हणून साहित्यकृती निर्माण करणारे अनेक साहित्यिक असतील. रॉयल्टी मिळावी, मानधन मिळावं म्हणून सुद्धा लिहिणारे काही लोक असतील. पण माझ्या आजूबाजूच्या कैद्यांचं कुटुंब सुखी व्हावं म्हणून आपली बुद्धी पणाला लिहून पुस्तकं लिहिणारा फक्त साने गुरुजी हा एकमेव साहित्यिक होता मित्रांनो. एकमेव शिक्षक होता मित्रांनो. असेच गुरुजींना पैसे नसायचे, कुणाला तरी मदत करायची. मग गुरुजी प्रकाशकांकडे शब्द टाकायचे, "मी तुम्हाला हे पुस्तक लिहून देतो, तुम्ही मला पैसे द्या." आणि गुरुजी अगोदर रॉयल्टी घ्यायचे आणि ते पैसे वाटून टाकायचे आणि पुस्तक लिहायचे विसरायचे. विसरायचे म्हणजे वेळच मिळायचा नाही या सगळ्या फिरतीमुळं. मग ते प्रकाशक मागे लागायचे, "गुरुजी ते पुस्तक लिहायचं राहिलं." त्या जोशींनी एक आठवण लिहिली गुरुजींची, की अमानेरला गुरुजींची जी खोली होती,
त्या खोलीमध्ये गुरुजी एकदा आतमध्ये गेल्यानंतर 2-3 दिवस दारच उघडलं नाही. म्हणून त्यांनी दार वाजवलं, तर गुरुजींचे डोळे असे तारवटलेले, लाल झालेले, थकवा आलेला प्रचंड, चेहरा एकदम सुकून गेलेला, कडेला सगळे कागद पडलेले. ते म्हणाले, "काय गुरुजी हे?" अहो म्हणे, "प्रकाशकांना कडून पैसे घेऊन ठेवले, त्यांना पुस्तकं लिहून देऊ शकलो नाही. तेव्हा शेवटी 3 दिवस काढले, घराचं दार लावून घेतलं आणि पुस्तकं लिहून देतोय." जेवलेला नाही माणूस हा. त्या जोशींनी त्यांना छात्रालयामध्ये नेलं, जीव घातलं, तिथं झोपवलं, विश्रांती घेऊ दिली आणि मग पुढचं लेखन करतो. तसं स्वतःवर प्रचंड अन्याय करणारा हा माणूस होता. जगाच्या न्यायासाठी स्वतःवर अन्याय करणारी ज्या विषयाचं टायटल आहे शिक्षकांसाठी साने गुरुजी तिकडे मी वळतो, की गुरुजींचं हे वर्णन झाल्यानंतर ही काय प्रकारची व्यक्ती आपल्याला समजल्यानंतर त्यांच्या शिक्षकीपणाकडे मी येतो. ज्या अमळनेरमध्ये आज साहित्य संमेलन होतंय, तिथेच जवळ गुरुजी प्रताप विद्यालय नावाचं जे विद्यालय आहे, त्या ठिकाणी शिक्षक होते. त्या ठिकाणी तत्वज्ञानाचं एक मोठं विद्यापीठासारखी हे आहे. त्या तत्वज्ञान विद्यापीठामध्ये गुरुजी वर्षभर राहिले, पण त्यांचं मन तिथे रमेना. मग ते गोखले गुरुजी एक स्वातंत्र्य सैनिक त्या शाळेचे मुख्याध्यापक होते. ते म्हणाले, "गुरुजी शिक्षक म्हणून याल?" गुरुजी म्हणाले, "आनंदाने." आणि गुरुजी शिक्षक म्हणून रुजू झाले. आता साने गुरुजी शिक्षक होणं हा इतिहासातला किती मोठा अध्याय आहे, हे आपल्याला कल्पना आहे. त्या शाळेमध्ये गुरुजी रुजू झाले. गुरुजी त्या काळात कुठला विषय शिकवायचे उत्सुकता तुम्हाला असेल तर मी सांगतो, की गुरुजी संस्कृत शिकवायचे, मराठी शिकवायचे, इंग्रजी शिकवायचे आणि एका वर्गाला इतिहास, भूगोल इतिहास शिकवायचे. गुरुजींचं व्यक्तिमत्व हे आक्रमक नव्हतं. म्हणजे शिक्षकामध्ये जो एक धाक पाहिजे, तो काही त्यांच्याकडे पण वाटत नव्हता. तेव्हा अनेकांना असं वाटायचं, की हा माणूस कसा वर्गामध्ये टिकणार? पण गुरुजींच्या केवळ ज्ञानाच्या प्रभावाने विद्यार्थ्यांना त्यांनी प्रभावित केलं. गुरुजी गळ्यामध्ये असं उपरणं घालायचे, डोक्यावर काळी टोपी, इथं मोठ्या मिश्या आणि गुरुजी बसून शिकवायचे नाहीत, परंतु टेबलला टेकून उभं राहून विद्यार्थ्यांशी बोलायला सुरुवात करायचे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्या आठवणी लिहिल्या, त्याचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे. साने गुरुजींच्या ज्या आठवणी आहेत, त्या आठवणींमध्ये. तर त्या विद्यार्थ्यांनी गुरुजींची अनेक वर्णनं केली. की गुरुजी अनेकदा एखादा प्रसंग वर्णन करता भान हरपून जायचे. कवी दत्त यांचा गाजलेला पाळणा त्या काळात अभ्यासक्रमामध्ये होता. तो शिकवताना गुरुजींच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. एकदा तर असं झालं, की गुरुजी शिकवता हा पाळणा शिकवताना बेल होऊन गेली. विद्यार्थी बेल विसरले, शिक्षकही बेल विसरले. शेवटी या वर्गातली मुलं का बाहेर आली नाही? म्हणून खिडकीच्या बाजूला गर्दी झाल्यानंतर मग गुरुजींनी मुलांना बाहेर सोडलं. असंच एकदा साने गुरुजींनी एक कवितेची ओळ होती आणि त्यात निर्धन शब्द आला होता. साने गुरुजींना लहानपणीचं दारिद्र्य आठवलं आणि गुरुजींच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला लागले. गुरुजी स्टाफ रूममध्ये निघून गेले. अनेकदा शिक्षकांना असं वाटायचं, की साने गुरुजी कसं शिकवतात? म्हणून गुरुजींच्या वर्गात तर बसण्याचं काही धाडस नाही. मग ते आजूबाजूला खिडकीजवळ बसून किंवा दाराजवळ येऊन गुरुजींच्या तिथं उभं राहून गुरुजी कसं शिकवतात ते बघायचे. गुरुजी निराश पण व्हायचे. मुलं कधी-कधी खूप त्रास द्यायचे, बडबड करायचे. एक मुलगा त्यांना काहीतरी उद्धटसारखं बोलला. साने गुरुजींनी छडी आणायला सांगितली. आता विद्यार्थ्यांना वाटलं, की हा इतका शांत माणूस मुलाला मारणार? गुरुजींनी ती छडी आपल्या हातावर मारून घेतली आणि म्हणाली, "शिक्षक म्हणजे फुटबॉल असतो, कुणीही त्याला किक मारावी." असं म्हणून गुरुजी पुन्हा स्टाफ रूममध्ये निघून गेले. मुलांनी त्या मुलाला पुन्हा गुरुजींकडे आणलं, की "गुरुजी हा पुन्हा असं करणार नाही." गुरुजी विसरून गेले. गुरुजी म्हणाले, "अरे जाऊ दे, तो चुकला. विसरून जाऊ आपण. मी पण विसरून जातो." अशा प्रकारचं लहान मुलांसारखं मन गुरुजींचं होतं. एकदा गुरुजी शिकवताना बाहेर पाऊस पडायला लागला. गुरुजी मुलांना म्हणाले, "अरे काय बसले वर्गामध्ये? चला." आणि गुरुजींनी मुलांना पावसामध्ये नेलं. आज पालकांना हे आवडेल का? हा मला पडलेला प्रश्न आहे. एकदा ते छात्रालयामध्ये राहत असताना कळीचं फुलामध्ये कसं रूपांतर होतं? असा प्रश्न त्यांनी मुलांना विचारला. मुलांना काही सांगता आलं नाही. तर गुरुजींनी त्या काळामध्ये रात्री मुलांना जागं ठेवलं आणि छोटे-छोटे ज्या रिबीन असतात त्याचे तुकडे त्या झाडाला लावले आणि सगळी मुलं कडेला त्या कळीच्या कडेला बसली आणि कळीचं कसं फुल होतं, हा प्रत्यक्ष त्यांनी मुलांना दाखवून दिला. मला सांगा, की ज्ञानरचनावादामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सांगितले जातात. हा ज्ञानरचनावाद साने गुरुजी त्या काळामध्ये जगत होते. क्षेत्रभेटी नावाचा प्रकार त्या काळामध्ये करत होते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. गुरुजी शिक्षक म्हणून असताना अधिकाऱ्यांमध्ये मात्र काहीच बदल नव्हता. साने गुरुजींचा वर्ग पाहायला एकदा एक अधिकारी आला. आता साने गुरुजी संस्कृत शिकवत होते तिथे. ते म्हणाले, "काय मुलं म्हटले, "मराठी शिकवा." गुरुजी म्हणाले, "ठीक आहे." एकाच वर्गाला 2 विषय शिकवत होते. चॉईस त्यांचा.
मराठीचं पुस्तकं काढली मुलांनी. अधिकारी आला पाठीमागे बसला, त्यांनी वेळापत्रक पाहिलं. तास तर संस्कृतचा, शिक्षक मराठी शिकवतोय. त्याचं काम झालं. गुरुजींनी काय शिकवलं ते न बघता त्यांनी सरळ तिथं शेरा मारला, की संस्कृतचा शिक्षक संस्कृतचा तास असून यांनी मराठीचा तास घेतला, हे चुकीचं आहे. म्हणजे थोडक्यात अधिकाऱ्यांमध्ये काही फार फरक नाही. 100 वर्षापूर्वी सुद्धा अधिकारी असेच होते, असं म्हणावं लागेल. त्यानंतर एकदा गुरुजी इतिहास शिकवत होते आणि गुरुजी त्या काळातला इतिहास जो आहे, त्याच्या आजूबाजूच्या घटना सांगत होते. आणि गुरुजींनी कोणतंच सणावर फळ्यावर लिहिली नाही, म्हणजे ते जयंती, मृत्यू काय जे असेल ते. त्या अधिकाऱ्यांनी ती चूक काढली, की तुम्ही कुठल्याही प्रकारचं साल वगैरे काही लिहिलं नाही. गुरुजी चिडून म्हणाले, की इतिहास म्हणजे फक्त सणामध्ये असतात का? इतिहास म्हणजे माणसं नसतात का? घडणाऱ्या घटना नसतात का? जगणं नसतं का? फक्त तारखा आणि वर्ष इतकंच असतं का? असे आहे साने गुरुजी. साने गुरुजी आपल्याला असं वाटतात, की खूप मृदू आणि कोमल होते. व्यक्तिमत्व व्यक्ती म्हणून तसेच होते. परंतु शिक्षकाचा आत्मसन्मान नावाची जी गोष्ट आहे, त्या आत्मसन्मानाशी गुरुजी कधीही तडजोड करत नव्हते. एक उदाहरण सांगतो, की गुरुजींच्या वर्गामध्ये एक मामलेदाराचा मुलगा होता. आता इंग्रजांच्या काळातला मामलेदार म्हणजे आजचा कलेक्टर. त्या मामलेदाराचा मुलगा अभ्यासामध्ये फार हुशार नव्हता. तर साने गुरुजींनी तो अभ्यास करत नाही म्हणून एकदा वीक इन स्टडीज असा शेरा त्याच्या वहीवर मारून दिला. घरी वडिलांनी वही पाहिली. त्यातला मामलेदार जागा झाला. एक साधा शिक्षक मला शिकवतो म्हणजे काय? त्यांनी लगेच चिठ्ठीवर लिहिलं, विद्यार्थी 6 तास शाळेत असतो. शिक्षक काय करतात? ते साने गुरुजीच. त्यांनी तोच कागद घेतला आणि खाली लाल पेनने लिहिलं, विद्यार्थी घरी 18 तास असतो. पालक काय करतात? विद्यार्थी घरी 18 तास असतो. पालक काय करतात? म्हणजे गुरुजींचं एक वैशिष्ट्य असं, की हा माणूस कुठल्याही प्रकारे, कुठल्याही दडपणाखाली काम करत नव्हता. हे गुरुजींचं वेगळं वैशिष्ट्य. आज शिक्षक वाचत नाहीत म्हणून तक्रार केली जाते. पण मला सगळ्या शिक्षक मित्रांना हे सांगायचंय, की साने गुरुजींनी जे वाचन केलं ते आपण अनुकरण करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचा जो ग्रंथपाल होता त्या काळातला, त्याने ज्या आठवणी लिहिल्या तो असं म्हणतो, की माझ्या ग्रंथालयात साने गुरुजी आले नाही, असा एकही दिवस गेला नाही. अनेक पुस्तकं ते उभ्या-उभ्या चाळायचे, उभ्या-उभ्या वाचायचे आणि रोज पुस्तकं घरी न्यायचे आणि 1-2 दिवसांनी ती पुस्तकं बदलायला परत ग्रंथालयामध्ये यायचे. रविवारच्या दिवशी गुरुजींना घरी करमायचं नाही कारण एकटेच असायचे ते. तर पुस्तकं घेऊन गुरुजी रेल्वेमध्ये बसायचे. तिथून जळगावपर्यंत ट्रेनने जायचे, कधी चाळीसगावपर्यंत ट्रेनने जायचे. तिथल्या वेटिंग रूममध्ये वाचत बसायचे आणि पुन्हा संध्याकाळ झाली, की अमळनेरला यायचे. किती रम्य वाटतंय हे सगळं ऐकताना किंवा बघताना, की एखादा माणूस ज्ञान साधनेसाठी किती समर्पित असू शकतो. हे करताना गुरुजींचं दुसरं वैशिष्ट्य असं, की मुलांवरचं त्यांचं जे प्रेम आहे, ते प्रेम तसंच होतं, जे आपण त्यांच्याबद्दल वाचतो तसं. नोकरीतले 1-2 वर्ष गेल्यानंतर गुरुजींचं काम पाहिल्यानंतर मुख्याध्यापक गोखले गुरुजी होते. ते असे आनंदित झाले. ते म्हणाले, "गुरुजी तुम्ही खूप चांगलं काम करताय. मी आणखी एक जबाबदारी तुम्हाला देणार." ते म्हणाले, "काय?" तर ते म्हणाले, "आपल्या संस्थेचं एक छात्रालय आहे, एक वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये गुरुजी अ, तुम्ही जर काम केलं तर मला नक्कीच आवडेल." आणि मग गुरुजींनी त्या छात्रालयामध्ये अ, अधीक्षकाचं काम स्वीकारलं. गुरुजी म्हणाले, "फक्त एक एक करा, की मला तुम्ही आर्थिक व्यवहार माझ्याकडे देऊ नका." ते म्हणाले, "चालेल, आर्थिक व्यवहार तुमच्याकडे देत नाही." आणि गुरुजींनी अधीक्षक म्हणून जे काम केलेलं आहे. आज अधीक्षक वसतिगृहाचं म्हणजे अत्यंत मारकुटा अशी त्याची प्रतिमा बनलेली असते. कारण अधीक्षक जो असतो तो अत्यंत कठोर असतो. त्याला तसं राहावं लागतं कारण विद्यार्थ्यांना शिस्त लावायची असते. पण गुरुजींची शिस्त लावण्याची पद्धत ही इतकी वेगळी होती, ती पूर्ण प्रेमाच्या रस्त्याने जाणारी होती. गुरुजींचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, की "वात्सल्य आणि प्रेम याच्यामध्ये सद्गुण संवर्धन होतं. इतर वेळी ते होत नाही." आणि आता पद्धत काय असते, समजा विद्यार्थी सकाळी 6:00 ला उठले नाहीत, की मग ते काठी घेणार, पटापट पोरांना मारणार, अंगावरची पांघरुणं काढून टाकणार. गुरुजींनी असं कधीच केलं नाही. गुरुजी त्या प्रत्येक मुलाजवळ जायचे. एक हिंदी भजन होतं, ते भजन म्हणायचे. प्रत्येक मुलाच्या डोक्यावर हात फिरवायचे आणि प्रत्येकाला उठवायचे. त्या मुलांना हे सगळं नवीनच होतं. ते म्हणाले, "हा काय येडपट अधीक्षक आला, असं फुकट वागतात का आमच्याशी?" कारण त्यांना ती तशी सवयच नव्हती. ते झाल्यानंतर अ, मुलांनाचे वाईट सवयी होत्या, की अंघोळीला गेले, की ते अंडरपॅन्ट तशीच ओली तिथं टाकून द्यायची. उठले की अंथरुणाच्या घड्या घालायच्या नाहीत किंवा त्यांचे ज्या दोऱ्या होत्या त्याच्यावरचे कपडे तसेच पडलेले असायचे. खोल्या झाडायच्या नाहीत मुलं.
त्या भाकरी वगैरे इकडे तिकडे पडलेल्या. मुलं शाळेत गेल्यानंतर साने गुरुजी स्वतः बाथरूममध्ये जायचे. प्रत्येक मुलाची अंडरपॅन्ट पिळायचे, ती त्या दोरीवर वाळत टाकायची. प्रत्येक मुलाच्या अंथरुणाची घडी करायची. खोल्या झाडून काढायच्या. मुलांना 2-3 दिवसानंतर ते लक्षात आलं म्हणजे कोण करतंय आपलं हे? मी तर काही असं केलं नव्हतं. मग त्यांच्यामध्ये बरीच चर्चा व्हायची. बराच त्यांच्यामध्ये विचार-विनिमय व्हायचा. आणि मग मुलं असं म्हणायचे, की "हे कोण करतंय नेमकं?" एक मुलगा आजारी होता आणि तो झोपलेला होता. एवढ्यात साने गुरुजी खोलीत आल्यानंतर त्याने पटकन डोक्यावर पांघरून घेतलं आणि बघायला लागला गुरुजी आता खोलीमध्ये काय करतात. गुरुजींनी आपलं रोजच्यासारखं ते कपडे वाळत टाकणं सुरू केलं. पांघरुणाच्या गाड्या घातल्या. नंतर मुलांचे सगळे दप्तरं नीट लावले, सगळी खोली स्वच्छ केली, झाडून घेतली. आणि मग त्यांनी मुलांना सांगितल्यानंतर मुलांना असे वाईट वाटलं. ते म्हणाले, "अरे, गुरुजी आपल्यासाठी एवढं करतात. आपल्याला लाज वाटली पाहिजे." मग संध्याकाळी सगळी मुलं प्रार्थनेला जमल्यावर म्हणाले गुरुजींना म्हटले, "गुरुजी अरे असं गुरुजी तुम्ही असं का करता आमच्यासाठी? आम्हाला खूप लाजल्यासारखं होतं." गुरुजी म्हणाले, "घरी तुमची आई करत नाही का रे? आईला पण तुम्ही असंच म्हणता का?" आणि गुरुजींचं वाक्य प्रसिद्ध आहे. गुरुजी असं म्हणाले, की "माझ्या हाताला सेवेची सवय आहे. माझे हात सेवेसाठी बनलेले आहेत आणि माझ्या हातसारखं काम मागतात आणि त्यामुळे तुम्ही तसं काही मानू नका." तुम्हाला ऐकताना कसं तरी वाटेल, पण रात्रीच्या वेळी त्या काळात लाईट नसल्यामुळं, रात्री जर एखाद्या मुलाला संडास लागली, तर तो मध्येच कुठेतरी अंगणामध्ये संडास करायचा. कुठलीही तक्रार न करता साने गुरुजींनी स्वतः ते जे शौच आहे ते उचलून स्वच्छ केलेलं आहे. ज्या महामानवाला आज आपण वंदन करतोय, त्या महामानवानं या प्रकारची कामं विद्यार्थ्यांसाठी केलेली आहेत. फैजपूरचं अधिवेशन ज्यावेळी झालं काँग्रेसचं, तेव्हा साने गुरुजींना स्वागताध्यक्ष व्हा, असा सगळेजण आग्रह करत होते. साने गुरुजी म्हणाले, "अहो ते कामं मला कुठे सांगता तुम्ही स्वागताध्यक्ष व्हा, भाषणं करा, स्टेजवर जा. ते आमचे काम नव्हे." गुरुजी म्हणाले, "तुम्ही मला एक 10 स्वयंसेवक द्या. इतके बाहेरून लोक येणार आहेत, इतका कचरा होणार आहे, तेव्हा आम्ही स्वच्छतेचं काम करू." साने गुरुजींनी 10 स्वयंसेवक घेतले आणि आतमध्ये अधिवेशन चालू आणि गुरुजी कुठं संडास साफ करतायत, कुठं झाडलोट करतायत, या प्रकारची कामं या माणसाने केली. मला सांगा 113 पुस्तकांचा लेखक 113 पुस्तकांचा लेखक असलेला हा माणूस या प्रकारची कामं करत होता. काँग्रेसचा इतका मोठा नेता हे त्या काळामध्ये ही कामं करत होता हे आपण लक्षात घेतलं. मुलांकडे परत आपण येऊ. त्या मुलांना साने गुरुजींनी इतकं प्रेमाने हाताळलं. ते करताना साने गुरुजींचं असं लक्षात यायचं, की काही मुलांकडे पैसे नाहीत. मग त्या मुलांची फी भरायचं काम साने गुरुजी करायचे. म्हणजे त्या मुलांना फीला पैसे नाहीत. तर मग दर पगार झाल्यानंतर गुरुजी अशा छोटे-छोटे पुडे तयार करायचे आणि वैद्य तुला किती रुपये फी? ₹10 तुला किती? ₹15 स्वतःला लागणाऱ्या पैशाव्यतिरिक्तचे सगळे पैसे गुरुजी मुलांच्या फीसाठी खर्च करायचे. इतकंच काय, तिथून जी मुलं कॉलेजला शिकायला पुण्याला गेली, त्या पुण्याला गेलेल्या मुलांच्या सुद्धा शिक्षणाचा खर्च साने गुरुजी करायचे. ती मुलं सुट्टीत आल्यानंतर गुरुजींना भेटायला यायची. त्याच वेळी गुरुजी त्यांना ते पैसे देऊन टाकायचे. म्हणजे उपाशी पोटी राहणारा माणूस, केवळ पिशवीमध्ये मुरमुरे खोलीमध्ये ठेवून खाणारा हा माणूस, स्वतःची संपूर्ण पैसे हे विद्यार्थ्यांसाठी या माणसाने खर्च केले. परत सेवेकडे गुरुजींच्या येतो. सेवाभाव इतका तीव्र होता, की कृष्णा नावाचा एक विद्यार्थी गावाकडे गेला आणि आजारी पडला. सुरुवातीला त्याची पत्र यायला लागली. पण नंतर पत्र येणं बंद झाल्यावर गुरुजी घाबरले. गुरुजींनी गाडी पकडली, त्या मुलाच्या गावाकडे गेले. तो प्रचंड आजारी होता. गुरुजींनी त्याची सेवा केली आणि तो मुलगा पुन्हा शाळेकडे आल्यानंतर गुरुजी त्याच्याबरोबर. त्यांच्या शाळेमध्ये वसतिगृहामध्ये एक शिपाई होता, गोपाळ नावाचा. तो शिपाई आजारी पडला. गुरुजी त्याच्या घरी गेले. त्याची सेवा केली. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. तर त्याला खांदा द्यायला गुरुजी सगळ्यात पुढे होते. इतकं प्रेम गुरुजींचं त्यांच्या संपूर्ण विद्यार्थ्यांकडं आणि सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बाबत होतं. हे पण आपण लक्षात घेतलं. विद्यार्थ्यांना समानतेची शिकवण देण्याची पद्धत सुद्धा खूप वेगळी होती. त्यांच्या वसतिगृहामध्ये एक खूप श्रीमंत मुलगा होता. त्याच्या घरून चांगल्या-चांगल्या वड्या किंवा चांगले पदार्थ यायचे आणि तो मुलगा काय ते पदार्थ कोणाला द्यायचा नाही. मग गुरुजींनी काय केलं एक दिवस, मुलांमध्ये जाऊन बसले आणि एकेका मुलाला म्हणायचे, "अरे तू काय आणलं रे?" मग ते गरीब मुलं कोणी भाकरी आणली, कोणी काय आणलं. मग ते प्रत्येकाला द्यायचे आणि गुरुजी त्याला त्याला आवर्जून द्यायचे. "खा रे, तू पण खा." मग त्या मुलाला लाज वाटली. तो म्हणाला, "गुरुजी माझ्या आईने पण लाडू दिले." गुरुजी म्हणाले, "अरे आण की मग तुझे लाडू." आणि मग तो मुलगा त्यांच्यामध्ये बसला आणि गुरुजींनी त्याला सुद्धा ती समानतेची सवय. तर प्रत्येक बाबतीमध्ये या प्रकारचं वागणं. मुलांना ते खादी वापरायला लावायचे, की स्वतः खादी वापरायचे मुलांना म्हणायचे, "तुम्ही वापरा." एका ज्येष्ठचा मुलगा त्यांच्या वर्गामध्ये होता.
आणि जजचा मुलगा, त्याला पण गुरुजी म्हणाले, "तू पण खादी वापर." त्याने घरी खादीचा आग्रह धरला. तो जज घाबरला ब्रिटिश सरकारला. त्याने लगेच शाळेकडे तक्रार केली, की "तुम्ही शिकवायचं काम सोडून हे काय करताय?" गुरुजींनी त्या जजला उत्तर दिलं, की "धडे आणि कविता शिकवणे हे शिक्षकांचं काम नाही मिस्टर. मुलांना राष्ट्रीय संस्कार करणं हे सुद्धा शाळेचं काम आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला या प्रकारचं सांगू नका." त्या काळातल्या मामलेदाराला आणि न्यायाधीशाला सुनावणारा हा शिक्षक होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. साने गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य असं, की प्रचंड करुणा आणि प्रचंड संवेदनशीलता त्यांच्यामध्ये होती. एक मुलगा होता, तडवी नावाचा. साने गुरुजी मृगाजीनावर बसून त्या काळामध्ये काम करायचे. मृगाजीन म्हणजे जे आपलं काळवीट असतं त्याचं कातडं. तर त्याला भोकं पडलेली होती. आता तो तडवी त्या सगळ्या याच्यातलाच म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातल्या त्या काळातल्या नंदुरबार जिल्ह्यात. तर तो जेव्हा गावाकडे गेला, तर त्याला वाटलं आपल्या गुरुजींना आपण एक मस्त मृगजन भेट देऊ. त्याने आपला धनुष्यबाण घेतला. वडिलांना म्हटलं, "मला आमच्या गुरुजींना एक हे द्यायचंय." त्यांनी एक काळवीट चाललं होतं. त्या काळविटाची पाळता-पाळता शिकार केली आणि त्या काळविटाचं सगळं कातडं काढून तो अगदी आनंदाने कधी शाळा वगैरे त्याची वाट पाहायला लागला. दिवाळीच्या सुट्टीनंतर तो शाळेत आला आणि गुरुजींना म्हटला, गुरुजी जिथं बसले होते त्यांनी ते जुनं काढलं आणि नवं टाकून ठेवलं आणि गुरुजी कधी येतात वाट पाहायला लागले. गुरुजी आले, ते मृगजन पाहिलं. मृगजनावर बसले. म्हणजे गुरुजींना छान वाटलं. गुरुजी म्हणाले, "तडवी, मेलेलं काळवीट होतं का रे?" तो म्हणाला, "नाही, नाही गुरुजी, आपण मारलं खास तुमच्या याच्यासाठी." ओक्साबोक्शी रडायला लागले गुरुजी. गुरुजी त्याला म्हणाले, "तडवी अरे काय करून बसलास तू? आनंदानं बागडणारं ते काळवीट माझ्यासाठी तू मारलं तडवी. त्याची किती तडफड झाली असेल. सगळ्या जंगलभर उड्या माराव्या, निर्मळ झऱ्याचं पाणी प्यावं आणि आपल्या सवंगड्यांबरोबर इकडे-तिकडे फिरावं असा त्याचा आनंद का हिरावून घेतलास तडवी? माझ्यासाठी तू हिरावून घेतलास." आणि गुरुजींचे अश्रू परत अनावर. या माणसाची संवेदनशीलता इतक्या टोकाची होती. त्यांनी जे पत्र लिहिली ते सुदास पत्र. तर त्यात असं एक वाक्य आहे, की आज सकाळी खिडकी उघडायला गेलो, त्याच्यामध्ये एक मुंगळा अडकला होता आणि खिडकी लावता नाही. तो मुंगळा मेला. आज दिवसभर मी बेचैन आहे. अहो, इथं माणसं मारले तरी माणसं आनंदाने हसत-हसत सामोरे जातात प्रसंगाला आणि इथे एक साधा मुंगळा मेला तरी एक माणूस या महाराष्ट्रामध्ये होता. असा एक शिक्षक या महाराष्ट्रामध्ये होता. हे आज सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. साने गुरुजी ही एक जिवंत दंतकथा होती, असंच मला कधी-कधी वाटतं. साने गुरुजींनी त्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा जो प्रयोग केला, तो सांगून मी शेवटाकडे जातो, की साने गुरुजींनी छात्रालय नावाचं मासिक सुरू केलं. आपलं भित्तीपत्र सुरू केलं. हा प्रयोग जर मी तुम्हाला सांगितला, तर माझ्या मुलांसाठी मी जरी गुरुजींवर बोलत असतो, तरी इतका वेळ मी कधीच दिला नाही आणि देईल की नाही माझ्या मनामध्ये शंका आहे. त्या काळामध्ये Google नाही, इंटरनेट नाही, कुठल्याच प्रकारचं साधनं नाही. अशा काळामध्ये साने गुरुजींनी काय करावं? साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना नवी-नवी माहिती व्हावी म्हणून रोज 6 ते 8 फुलस्केपची पानं, रोज या माणसाने पहाटे 4 वाजता उठायचा आणि 4 वाजता कंदिलाच्या प्रकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती साने गुरुजी लिहायचे आणि ती विद्यार्थ्यांसाठी रोज सकाळी 6 वाजता प्रार्थनेच्या आधी त्या वसतिगृहाच्या भिंतीवर लावली जायची. कल्पना करा, रोज 6 ते 8 पानं लिहायची. त्या काळामध्ये हातामध्ये इंटरनेट नाहीये. त्या काळामध्ये Google नाहीये. कुठल्याच प्रकारची माहिती नाहीये. वर्तमानपत्र सुद्धा खूप दिवसांनी तिथे येत असेल. कुठल्याच प्रकारची फारशी पुस्तकं नाहीयेत हाताशी. तत्वज्ञान विद्यापीठामध्ये जायचं. त्या तत्वज्ञान विद्यापीठामधून त्या तत्वज्ञानाच्या मधून पुस्तकं घ्यायची आणि केवळ स्मरणशक्तीच्या आधारे गुरुजींनी इतक्या प्रकारची पुस्तकं त्या ठिकाणी लिहिली. छात्रालय मासिक काय असायचं? गुरुजी आदल्या दिवशी 1 तास तयारी करायची लायब्ररीमध्ये. पहाटे 4 वाजता उठायचे आणि त्याच्यामध्ये काय-काय लिहिलं गुरुजींनी? गोष्टी तर प्रचंड, तो तर प्रश्नच नाही. वेगवेगळ्या ग्रह आणि ताऱ्यांची माहिती त्याच्यामध्ये असायची. अमेरिकेपासून वेगवेगळ्या देशांची माहिती असायची. भारतातल्या सगळ्या क्रांतिकारकांची माहिती त्याच्यामध्ये असायची. स्वातंत्र्य लढ्याबद्दलची माहिती असायची. त्यात विनोद असायचे, कोडी असायची, गाणी असायच्या, कविता असायच्या. इतकंच काय, पण छात्रालयाचं बातमीपत्र सुद्धा असायचं. गोखले काकूंची आई आजारी असल्यामुळे आज त्या पुण्याला गेल्या. काल माजी शिक्षक शाळेमध्ये आले. अशा प्रकारच्या अनेक बातम्या त्याच्यामध्ये गमतीशीर वाचायला मिळतात. आपण जर रामानेरला जे साहित्य संमेलनाला गेले आहेत, त्यांनी जरूर वाचनालयामध्ये जावं. त्या ठिकाणी लॅमिनेट करून ती सगळी पानं त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्यानंतर अ,
सर्वेक्षण असायचं की विद्यार्थ्यांना ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न द्यायचे. किती विद्यार्थ्यांना पोहता येतं, किती जणांना सायकल चालवता येते, किती जणांना चित्र काढता येतात, अशा प्रकारचे प्रश्न गुरुजी विचारायचे. त्यानंतर संपूर्ण छात्रालय म्हणजे जणू एक देश आहे, अशा पद्धतीने त्याची वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्याच्यामध्ये असायची. मग शाळेत घडलेल्या घडामोडी कुठल्या, छात्रालयात घडलेल्या घडामोडी कुठल्या, देशामध्ये, राज्यामध्ये घडलेल्या घडामोडी कुठल्या, ही पण माहिती त्याच्यामध्ये असायची. मग तुमच्या गावाचं सर्वेक्षण तुम्ही करा, गावाची माहिती लिहा. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना गुरुजी आज जे आपण उपक्रम करतो, तर ते त्या काळात गुरुजींनी विद्यार्थ्यांना लिहायला लावलं. तर इतक्या प्रकारे प्रयोग करणं, मला सांगा जवळपास 2 वर्ष हा उपक्रम चालला. 2 वर्ष म्हणजे जवळ 700 दिवस. 700 दिवसापैकी आपण सुट्टीचे दिवस सोडले तरी 500 दिवस झाले. 500 दिवस रोज 6 पानं लिहिणं, हे काय अफाट काम आहे, हे लिहिणारी माणसं समजू शकतील. आज आपल्याला विद्यार्थ्यांनी किंवा घरात मुलं जर म्हटली गोष्ट सांगा, तरी आपल्यापुढे प्रश्न पडतो, की किती वेळ कोणती गोष्ट सांगायची मुलांना. पण साने गुरुजींनी इतकं समर्पण मुलांसाठी दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यातलं ज्ञान आणि ती माहिती लिहिणारा लेखक ही स्वतंत्र गोष्ट. पण 1 तास तयारी करणं आणि रोज 2 तास लिहिणं, पहाटे 4 वाजता उठून, यालाच 100 पैकी 95 मार्क. हे कोण करतंय मला सांगा ना आजच्या काळामध्ये? आज एवढी वर्तमानपत्र येतात, किती शाळांमध्ये त्याची कात्रणं लावली जातात किंवा किती शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. तर इतक्या प्रकारचं समर्पण या माणसाचं होतं तुम्हाला. साने गुरुजींना एक प्रश्न असा पडला होता एकदा, की आपण जेव्हा विद्यार्थ्यांना काही शिकवतो, तेव्हा विद्यार्थी फारसं त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. विद्यार्थी बडबड करत असतात. हा प्रश्न आपल्याला जाणवतो. आपण जेव्हा एखादा कार्यक्रम घेतो शाळेमध्ये, तर विद्यार्थी खडे खेळतात किंवा विद्यार्थी बघतच नाहीत, लक्षच देत नाही. पण साने गुरुजी हा निराश होणारा माणूस नव्हता. त्यांनी लगेच त्याचं अॅनालिसिस केलं. गुरुजी म्हणाले, की जर आम्ही काही पेरलंच नाही तर उगवेल कसं? घरी गेल्यानंतर त्या पोरांना आई-बाप केवळ कुटुंबाच्या गप्पा मारत बसलेले दिसतात आणि शाळेमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना केवळ गणित, भूगोल शिकवत बसतो. या मुलांवर राष्ट्रीय संस्कार व्हावे यासाठी आम्ही काय करतो? आम्ही काहीच करत नाही. आणि म्हणून गुरुजींनी आवाहन केलं शिक्षकांना त्या काळातल्या, की दर तासातले किमान 5 मिनिटं तुम्ही इतर विषय मुलांशी बोला. मुलांशी राष्ट्रीय समस्यांवर बोला, सामाजिक प्रश्नांवर बोला. हे गुरुजींनी त्या काळामध्ये शिक्षकांना सांगितलेलं आहे. हे आज सुद्धा अंमलात आणण्याची गरज आहे. आणि मित्रांनो, तो दिवस उगवला. ज्या दिवशी साने गुरुजींनी शाळा सोडली, तो दिवस मित्रांनो उगवला. साने गुरुजींनी गोखले गुरुजींची परवानगी मागितली बऱ्याचदा, की मला जाऊ द्या. शिक्षक राहण्यात आता माझं मन रमत नाही. बाहेर समाजामध्ये मला जाऊ द्या, मला स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेऊ द्या. एप्रिल महिना होता. जालियनवाला बागेचा स्मृतिदिन झाला होता. संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावाची चर्चा सगळीकडे सुरू होती. देशामध्ये ठिकठिकाणी सत्याग्रह होत होते. सत्याग्रहींना अटक होत होती आणि महात्मा गांधींचे आवाहन आणि संपूर्ण देशात स्वराज्याचं वातावरण निर्माण झालं होतं. 4 भिंतीमध्ये राहतील ते साने गुरुजी कसले. गोखले गुरुजींनी सांगितलं, की "गुरुजी तुम्ही शिक्षक म्हणूनच राहा. तुम्ही शिक्षक म्हणूनच मुलांना चांगली प्रेरणा देताय." पण गुरुजींनी एक दिवस निर्णय घेतला. ते छात्रालय मासिक त्यांनी लाल पेननी त्या दिवशी मुद्दाम लिहिलं विद्यार्थ्यांना कळावं म्हणून. तो अंक पहाटे 4 वाजता उठून पूर्ण करून त्यांनी याच्यावर लावला. त्या काळामध्ये रेल्वे जळगावला जी जाणारी होती, ती पहाटे असायची. गुरुजी बागेमध्ये गेले, फुलं तोडली. प्रत्येक शिक्षकाच्या घराच्या पायरीवरती फुलं ठेवली. त्यांचे जे मुख्याध्यापक होते गोखले गुरुजी, त्यांच्या पायरीवर फुलं ठेवली. गोखले गुरुजींनी घराचं दार उघडलं. फुलं पाहिल्या त्यांना कळालं, पक्षी उडाला. ते प्रार्थनेकडे आले. प्रार्थनेमध्ये गुरुजी नव्हते. ते झपझप पावलं टाकत रेल्वे स्टेशनवर गेले अमळनेरच्या. मला अमळनेरमध्ये गेल्यानंतर हे सारं डोळ्यापुढे येतं. अमळनेरला रेल्वे स्टेशनवर गुरुजींना शोधायला गोखले गुरुजी गेले. काय प्रेम होतं बघा ते मुख्याध्यापकाचं एका शिक्षकावरचं. आज सगळ्या या व्यवस्थेमध्ये कर्मचारी आणि बॉसचे संबंध कसे असतात, त्या काळातले संबंध कशा प्रकारचे होते. मागच्या डब्यापासून "आहो साने" म्हणत गोखले गुरुजी इंजिनाच्या डब्यापर्यंत आले. इंजिनाच्या पाठीमागं गुरुजी डोक्यावर शाल घेऊन झोपलेले होते. त्यांनी ती शाल डोक्यावरची काढली. गुरुजी उभे राहिले. गुरुजींच्या लक्षात आलं, की आता गोखले गुरुजी आपल्याला परत शाळेमध्ये नेणार. गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं. हात जोडून त्यांना म्हणाले, "आता नका मला थांबवू. मला नाही सहन होत. मला जाऊ द्या." गोखले गुरुजींनी त्यांचे अश्रू पाहिल्यानंतर त्यांना परवानगी दिली आणि म्हणाले, की "गुरुजी ठीक आहे." दोघांनी एकमेकाला मिठी मारली
इंजिनाची शिट्टी वाजली, गोखले गुरुजी उतरले आणि रेल्वे जळगावकडे रवाना झाली. साने गुरुजी शिक्षक म्हणून त्यांचा जो आयुष्यातला जो अध्याय होता, तो संपला. गोखले गुरुजी शाळेमध्ये आले. मास्टरवर त्यांनी लेफ्ट असं गुरुजींच्या नावापुढे लिहिलं. मी जेव्हा अमळनेरला प्रताप हायस्कूलमध्ये गेलो, तेव्हा आवर्जून ते मास्टर काढायला लावलं आणि म्हटलं मला तो दिवस पाहायचा आहे, ज्या दिवशी साने गुरुजींनी शाळा सोडली आणि ती लेफ्ट जी खूण आहे, ती लेफ्ट मी खूण लिहिलेली जी आहे, ती लाल रेख बघून आलो. मला सांगा, एक शिक्षक किती समर्पित असू शकतो आणि उरलेलं आयुष्य कसं समाजासाठी उधळून देऊ शकतो, याचं गुरुजी हे मूर्तिमंत उदाहरण होतं. आज मी शिक्षक आहे. शिक्षक म्हणून मी साने गुरुजींकडून काय घेऊ शकतो, असा प्रश्न मला जेव्हा पडतो, तेव्हा मला असं वाटतं, की साने गुरुजी इतकी प्रचंड तयारी करून वर्गावर जे जात होते, ज्या प्रकारे गुरुजी शिकवत होते, त्या प्रकारचं शिकवणं मला जमेल का? वर्गामध्ये इतक्या उत्कट भावनेनं अश्रू ढाळणं, रडणं हे खरोखर मला शक्य आहे का? इतका संवेदनशील मी आहे का? हा प्रश्न मला या ठिकाणी पडतो. आणि म्हणून मला असं वाटतं, की इतक्या निरतिशय प्रेमामधूनच हे फक्त येतं. जे कृष्णमूर्तींना एक लहान मुलगा असं विचारतो, की "गुरुजी, आम्हाला खेळण्यात जितका आनंद मिळतो, तितका अभ्यासात का मिळत नाही?" जे कृष्णमूर्ती त्या मुलाला हे उत्तर देतात, की "बाळा, तुझ्या शिक्षकांना शिकवण्यात आनंद मिळत नाही, म्हणून तुला शिकण्यामध्ये आनंद मिळत नाही." आणि त्यांनी एक उदाहरण जे दिलं ते मोठं सुंदर आहे. ते म्हणाले, "एखादी गायिका एखाद्या गावात गाण्याच्या बैठकीवर बसण्यापूर्वी तिनं त्या गाण्याचा शेकडो तास रियाज केलेला असतो. गाणं तिचं श्वास बनलेलं असतं आणि म्हणून जेव्हा ती गाणं म्हणते, तेव्हा त्या गावातले लोक ते गाणं कित्येक दिवस गुणगुणत राहतात. तुझे शिक्षक जेव्हा अशा प्रकारचं त्यांच्या शिकवण्यावर प्रेम करतील, तेव्हा बाळा तुझं शिकणं सुद्धा तितकंच खेळण्याइतकं आनंदी बनलेलं असेल." साने गुरुजी त्या प्रकारचे शिक्षक होते मित्रांनो. म्हणून गुरुजींकडून मला जर काही शिकायचं असेल, तर माझ्या शिकवण्यावर, माझ्या पेशावर निरतिशय प्रेम मला करता आलं पाहिजे. दुसरं मला गुरुजींकडून शिकण्यासारखी गोष्ट ही वाटते, की प्रचंड वाचन करणं ही गुरुजींना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरते. मला हे मान्य आहे, की अनेक शिक्षकांना किंवा जे बघणारे जे दर्शक आहेत, त्यांनाही वाचनाची आवड नसणार किंवा वाचनाची आवड जरी आपल्याला असली, तरी आपण नेहमीच वाचत नाहीत. हा आपली समस्या आहे. साने गुरुजींनी जसं इतक्या ताणतणावामध्ये सुद्धा वाचन सोडलं नाही, तसं मला असं वाटतं, की आज गुरुजींच्या स्मृतीला वंदन करून आपण रोज विशिष्ट पानं वाचण्याचा संकल्प केला पाहिजे. रोज 25 पानं वाचण्याचा संकल्प केला पाहिजे. मी ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत, त्या माझ्या शाळेतल्या शिक्षकांना मी आवाहन केलं आणि त्यांनी मला प्रतिसाद दिला. माझ्या शाळेतले शिक्षक रोज कमीत कमी 20 पानं पुस्तकाची वाचतात आणि मला सांगायला अभिमान वाटतो, की आज जवळपास मी मुख्याध्यापक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर माझ्या बहुतेक शिक्षकांची 15 ते 20 पुस्तकं वाचून झालेली आहेत आणि वाचन हा त्यांच्या आता दैनंदिन आयुष्याचा भाग बनलेला. तेव्हा ही सवय लागू शकते, ही सवय टिकू शकते. फक्त आपण स्वतःलाच त्याबाबत सातत्यानं बोलत राहिलं पाहिजे. तिसरं गुरुजींकडून मला घेण्यासारखी गोष्ट ही वाटते, की आपण लेखक असलं पाहिजे. आपल्याला जे अनुभव येतात ते आपण लिहून काढले पाहिजे. शिक्षकाच्या आयुष्यातल्या ज्या लिहिण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या शिक्षकांनी लिहून पाहिल्या पाहिजेत. म्हणजे शिक्षकांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत, ती जगामध्ये अजरामर झालेली आहेत. टीचरसारखं पुस्तक आहे, नीलची शाळासारखी पुस्तकं आहेत, की शिक्षकांच्या आयुष्यावरची जी पुस्तकं आहेत, तत्वज्ञानसारखं पुस्तक आहे. तर या पुस्तकांनी शिक्षकांचं आयुष्य अधिक इतर शिक्षकांना त्याच्यातून प्रेरणा मिळते आणि म्हणून शिक्षकांनी आपले जे अनुभव आहेत, ते अनुभव लिहायला गुरुजींसारखं शिकलं पाहिजे. चौथी गोष्ट मला एक वाटते, की साने गुरुजी अत्यंत निर्भीड होते. शिक्षकांनी घाबरता कामा नये. शिक्षक या व्यवस्थेमध्ये या साऱ्या हायरार्कीचे जे अधिकारी आहेत किंवा समाज आहे, या सगळ्यांना अतिशय घाबरून राहतात. पण मी जी उदाहरणं दिली त्याच्यामध्ये साने गुरुजींनी मामलेदार आणि जजला पण जुमानलेलं नाही. किंवा पुढचा प्रसंग सांगतो, की जेव्हा शिक्षकांनी राजकारणामध्ये भाग घेऊ नये, असं जेव्हा एक पत्रक आलं होतं, तेव्हा साने गुरुजींनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना उपोषणाला बसायची त्यांना तंबी दिली होती, की मी उपोषणाला बसेल आणि तो निर्णय मागे घ्यायला लावला. एके ठिकाणी साने गुरुजींना भाषणबंदीचा हुकूम बजावला होता. तर साने गुरुजींनी स्टेजवर जाऊन पहिल्यांदा तो हुकूम फाडून टाकला. नंतर भाषणाला सुरुवात केली. तर हे जे धैर्य गुरुजींमध्ये होतं, ते धैर्य आपल्यामध्ये आलं पाहिजे. आपण जर नैतिकतेने जगतो आहोत, आपण जर प्रामाणिकपणे जगतो आहोत, तर आपण जगात कुणालाही घाबरण्याची गरज नाही.
हा साने गुरुजींच्या आयुष्याचा संदेश मला शिक्षकांसाठी खूप खूप महत्वाचा वाटतो. ज्याचं कारण आज शिक्षण व्यवस्थेतले अनेक घटक शिक्षकांवर सातत्याने दादागिरी करत असतात आणि त्याच्या विरोधामध्ये आपण भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं. साने गुरुजींचा एकच मुद्दा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो आणि तो म्हणजे संवेदनशीलता आणि साधेपणा. आज आपल्याला जो पैसा मिळतो, साने गुरुजी संपूर्ण पगार जरी विद्यार्थ्यांसाठी देत होते, आपल्याला ते शक्य नाही. आपण संसारी माणसं आहोत. पण एक विशिष्ट रक्कम आपण ठरवली पाहिजे. 2% 5% 10% की ती रक्कम दर महिन्याला किंवा दर वर्षाला मी समाजासाठी खर्च करील. हा साने गुरुजींच्या आयुष्याचा जो सांगावा आहे, तो फक्त शिक्षकांसाठी नाही, तर समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आहे. ती सुद्धा सुरुवात आपण आपल्या आयुष्यातून केली पाहिजे. आणि गुरुजी जितक्या साध्या पद्धतीने जगत होते, तितकं साधं जरी जगणं आपल्याला शक्य नसेल, तरी किमान तो आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्या प्रकारचं जगणं हा आपल्या आयुष्याचा एक ध्येय असलं पाहिजे. संवेदनशीलतेचा मी उल्लेख केला. आज आपला समाज अतिशय असंवेदनशील झालेला आहे. आज जितकी शिकलेली माणसं आहेत ती अत्यंत आत्मकेंद्रित झालेली आहेत. समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होतोय. गरिबांविषयीचं जे प्रेम वाटायला पाहिजे ते वाटत नाही. ती माया जी वाटावी, करुणा वाटावी ती वाटत नाही. केवळ पुणे, मुंबई, नाशिक हा त्रिकोण म्हणजे महाराष्ट्र अशा प्रकारचं हे वाटतं. आज आदिवासी, भटके, दलित, मुस्लिम, गरीब माणसं झोपडपट्टीतली कशी जगतात याची कुणालाही पर्वा नाही. अशा काळामध्ये साने गुरुजींची संवेदनशीलता ही समाजाचा श्वास बनली पाहिजे आणि म्हणून मला साने गुरुजी जास्त महत्त्वाचे वाटतात. एकेकाळी या महाराष्ट्रातल्या सगळ्या सामाजिक संघटनांचं नेतृत्व या शिक्षकांनी केलेलं आहे. आज आमच्या नरहर कुरुंदकरांपासून कितीतरी मोठी यादी आहे, की ते सगळेजण शिक्षक होते. सदानंद वर्दे असतील, वसंत बापट असतील, प्राध्यापक मधु दंडवते असतील, या सगळ्यांनी एकेकाळी या महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्राचं नेतृत्व केलेलं आहे. केवळ शिक्षण क्षेत्राचं नाही तर सामाजिक चळवळींमध्ये सुद्धा पूर्वी शिक्षक असायचे. सामाजिक चळवळींमध्ये सुद्धा मध्यमवर्ग असायचे. आणीबाणीमध्ये तुरुंगात गेलेल्यामध्ये मध्यमवर्गीय जास्त होते. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये तुरुंगात गेले मध्यमवर्गीय जास्त होते. पण आज मध्यम वर्गाला झालंय काय? मध्यम वर्ग फक्त मी आणि माझं इतकंच फक्त बघतोय. आज या साऱ्या सामाजिक संघटनांचं काय करायचं? श्रीमंतांना काही घेणं नाही, गरिबांच्या मध्ये बिचाऱ्यांमध्ये लढण्याची क्षमता नाही. अशा वेळी या साने गुरुजींनी ज्याप्रमाणे या सगळ्या आंदोलनांशी स्वतःला जोडून घेतलं, त्या प्रकारे आपण या सगळ्या याच्याशी जोडून घेतलं पाहिजे. आणि प्रेम हा जो जगण्याचा साने गुरुजींचा महत्वाचा धागा आहे, तो आपल्या आयुष्याचा एक भाग बनला पाहिजे. साने गुरुजींनी इतकं प्रेम आपणही करू शकणार नाही. मला स्वतःला असं वाटतं, की मी खूप संतापी आहे. आपण कुठल्याही प्रकारचा संयम पटकन सोडतो. किंबहुना आपण समोरच्याला शिक्षा करण्याचा प्रयत्न करतो. पण साने गुरुजींचं वैशिष्ट्य असं, की मी त्यांचे जिवंत असलेले काही विद्यार्थ्यांना भेटलो. तर मी त्यांना असं म्हणायचो, की "गुरुजी काय करायचे नेमकं? मुलांवर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे?" म्हटलं, गुरुजी चिडायचे नाही का मुलांवर?" म्हणे, "नाही." म्हटलं, "2 मुलांच्या मारामारी झाल्यावर?" म्हणे, "काही नाही, त्या दोघांचे असे हात धरायचे आणि म्हणायचे, 'अरे असं नसतं करायचं, असं नसतं करायचं, असं नसतं करायचं.'" म्हटलं, "समजा शिव्या दिल्या तर?" म्हणे, "ते असंच करायचे, असं नसतं करायचं, असं नसतं करायचं, असं नसतं करायचं." तर हे खरंच कठीण आहे. म्हणजे मी जरी आज गुरुजींवर बोलत असलो, तरी मला सुद्धा असं वाटतं, की आपला संयम सुटतो. तर गुरुजींना समोर ठेवून आपण सुद्धा या प्रकारे वागलं पाहिजे. आणि अ, मला शेवटी भाषणाच्या शेवटी मला आमच्या वैद्य सरांची आठवण येते. गणिताचे जे पु. ग. वैद्य होते पुण्याचे. तर मी त्यांना असं म्हटलं होतं, की एकदा मला शाळा पाहायच्या, शिक्षकांचं सर्वेक्षण करायचं. तुम्ही काय प्रश्न विचारू? पु. ग. वैद्य मला हसून एकदा म्हटले होते, की त्या शिक्षकाला असं विचार, की ढसाढसा रडला, या गोष्टीला किती वर्ष होऊन गेली तुझ्या आयुष्यात? मला ते जरा विचित्र वाटलं. म्हटलं, "असं का सांगताय?" अरे ते म्हणे, "जवळची माणसं मेली तरच माणसं रडतात. पण समाजासाठी संवेदनशीलतेनं आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येण्याची क्षमताच आपण गमावून बसतोय आणि म्हणून साने गुरुजी महत्वाचे आहेत." मला पु. ग. वैद्यांनी साने गुरुजींचा हा जो परिचय करून दिला, तो मला फार महत्वाचा वाटतो. साने गुरुजींच्या साहित्याला रडकं साहित्य म्हटलं जातं. साने गुरुजींना रडके शिक्षक म्हटलं जातं. पण मला सांगा, त्यांच्या अश्रूंनीच आज आपण अश्रूंच्या थेंबामध्ये या साऱ्या राष्ट्राची संपत्ती त्या महासागरामध्ये सुद्धा कमी पडेल, असे त्यांचे अश्रू मूल्यवान आहेत. साने गुरुजींच्या अश्रूंची टिंगल करणाऱ्यांना मी नरहर कुरुंदकरांचं ते प्रसिद्ध वाक्य सांगून थांबतो. नरहर कुरुंदकर असं म्हणाले होते, की साने गुरुजींना रडके म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की त्याच रडक्या साहित्य साने गुरुजींच्या साहित्यानं महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांना संघर्षाची प्रेरणा दिली. हजारो तरुणांना समाजासाठी झोकून देण्याची प्रेरणा दिली. हजारो तरुणांना तुरुंगात जाण्याची प्रेरणा दिली.
महाराष्ट्राचं असं कुठलंही साहित्य नाही, की ज्या साहित्यानं इतक्या तरुणांना इतक्या प्रकारची शौर्याची कृती करायला शिकवली. आणि म्हणून मला असं वाटतं, की साने गुरुजी हे फक्त रडके नाहीयेत. तो एक योद्धा आहे, एक संग्राम करणारा एक महात्मा आहे, योद्धा आहे. जे साने गुरुजींची भाषणं ज्यांनी ऐकलीत, ती भाषणं आग ओकणारी भाषणं होती, असंच वर्णन साने गुरुजींचं केलं. सेनानी साने गुरुजी होते. साने गुरुजींचं दुसरं जे सेनानी म्हणून रूप आहे, ते अत्यंत भेदक आणि दाहक होतं. साने गुरुजींनी जी आंदोलनं केलीत, म्हणजे ज्या अमळनेर शहरामध्ये आज साहित्य संमेलन होते, अमळनेरमध्ये तिथल्या नगरपालिकेने जो कर बसवला होता, गावात येणाऱ्या वाहनांवर शेतकऱ्यांच्या, त्याच्याविरुद्ध साने गुरुजींनी आंदोलन केलं. ते प्रताप विद्यालयात असताना सुद्धा त्यानंतर प्रताप मिलच्या कामगारांचा संप त्यांनी घडवून आणला होता. आणि इतके आक्रमक होते, की पुण्यामध्ये ते असताना त्या खानदेशामध्ये जर स्वातंत्र्य चळवळीचं आंदोलन झालं नाही, तर मी तो पाचबत्ती चौक आहे त्या ठिकाणी स्वतःला जाळून घेईल अशा पद्धतीचं पत्र साने गुरुजींनी पाठवलं. साने गुरुजी तत्त्वाशी तडजोड करणारे नव्हते. महात्मा गांधी हे त्यांचं श्रद्धास्थान होतं. पण पंढरपूरमध्ये ज्यावेळी उपोषण झालं साने गुरुजींचं, तर काँग्रेसच्या लोकांनी महात्मा गांधींकडे गेले आणि म्हटले, "गुरुजींना पत्र तुम्ही तार करा, गुरुजी तुमचं ऐकतील." महात्मा गांधींनी तार पाठवल्यानंतर सुद्धा गुरुजींनी ती तार बाजूला ठेवून दिली आणि महात्मा गांधींना पत्र लिहिलं, की "क्षमा करा. तुमचा आदेश माझ्यासाठी शिरसावंद्य आहे. परंतु यावेळी मी तुमचं ऐकू शकत नाही." देशाच्या महान नेत्याला सुद्धा नाही सांगण्याची धाडस साने गुरुजींमध्ये होतं. आणि म्हणून साने गुरुजींचं फक्त रडणारं रूप, फक्त श्यामच्या आईचं रूप, इतकेच साने गुरुजी नाहीयेत. तर साने गुरुजी हा एक संघर्षशील योद्धा आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. जाता-जाता फक्त साने गुरुजींमधल्या मातृहृदयी गोष्टीचं मी सांगतो, की माझ्या सकट आपण सारेजण स्त्रियांशी घरामध्ये आपण घरातली कामं करत नाहीत. आपण पण साने गुरुजींना स्त्रियांबद्दल इतकी माया होती, की साने गुरुजी प्रत्येक वेळी ज्या घरामध्ये जातील, त्या घरातल्या महिलेचं जेवण होईपर्यंत स्वयंपाकघरामध्ये जाऊन तिच्याजवळ बसायचे. कारण ते म्हणायचे, की उष्टी खरकटी भांडी पाहून ती एकटी कशी जेवणार? साने गुरुजींना एकदा त्यांचे मित्र म्हणाले, की "साने गुरुजी तुम्ही जर लग्न करणार असाल, तर तुमची जाहिरात काय द्यायची पेपरमध्ये?" साने गुरुजी म्हणाले, की "जाहिरातीत असल्या, की लुगडे धुतलेले ज्या स्त्रीला नवऱ्यानं चालतील, अशा स्त्रीशी मी लग्न करायला तयार आहे." म्हणजे त्या माणसाच्या समोर त्यांच्यामध्ये एक स्त्रीच होती, एक आई होती. ज्या घरामध्ये साने गुरुजींनी गेले, त्या ठिकाणी स्वयंपाक करणं, महिलांना स्वयंपाकात मदत करणं, अशा प्रकारचं काम सुद्धा केलं पाहिजे. आणि म्हणून गुरुजींमध्ये काय नव्हतं असा प्रश्न पडतो. इतके त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत. मला असं वाटतं ते फक्त शिक्षकांसाठी महत्त्वाचे नाहीत, समाजातल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून शिक्षण क्षेत्राला आज प्रेरणा देण्याची आणि दिशा देण्याची ताकद फक्त साने गुरुजींमध्ये असल्यामुळं मी महाराष्ट्रात 125 व्याख्यानं देण्याचा संकल्प केलाय. ज्या ठिकाणी किमान 100 शिक्षक जमतील, त्या ठिकाणी मी या व्याख्यानासाठी जायला तयार आहे. आपण जरूर माझ्याशी संपर्क साधावा. साने गुरुजींना आजच्या या दिवशी मी पुन्हा एकदा वंदन करतो आणि मॅक्स महाराष्ट्रानं साहित्य संमेलनात न झालेलं माझं भाषण या ठिकाणी प्रसारित करून महाराष्ट्रातल्या हजारो साने गुरुजी प्रेमींपर्यंत ते पोहोचवलं याबद्दल मॅक्स महाराष्ट्राच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.